वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी देशातील पहिले बायो हॅपीनेस सेंटर सुरू करण्यात आले। कार्यक्रमात ऑनलाईन मार्गदर्शन करताना MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी महिलांचे शेती व अन्न उत्पादन संस्कृतीतील योगदान अधोरेखित केले। ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढत असल्याने शेतीत मजुरांची टंचाई निर्माण होत असून महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। महिलांना इंटरनेट व स्मार्टफोनच्या माध्यमातून शेती अधिक सुलभ होईल आणि त्या अधिक सक्षमपणे शेती करू शकतील, असेही त्या म्हणाल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे होते। त्यांच्या हस्ते नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रात बायो हॅपीनेस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी चिंचविहिरे, कणगर, तांभेरे व कानडगाव येथील महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच फुले समृद्ध विलेज अभियान, फुले पोकरा संजीवनी विलेज अभियान आणि फुले एकात्मिक शेती पद्धती मॉडेल मिशन यांचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गोरक्ष ससाणे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रशांत बोडके यांनी मानले। वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सुंदरसा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत। माझ्या आधी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितले की हा दिवस फक्त एक दिवस न करता आपल्याला 365 दिवस